नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो. आज एवढा मोठा लॉंग वीकेंड संपत आलाय आणि ह्या लॉंग वीकेंड संपत आल्यामध्ये आम्हाला एक दुःखभरी बातमी तुम्हाला द्यायची आहे. काय हे लोक जाणार आहेत ना परत घरी, हे लोक परत घरी जाणार आहेत मित्रांनो, परत घरी चालले ते लोक आहेत ना, राहत नाही आमच्या इथे वाटतं. पण त्याच्या आधी ऑन पब्लिक डिमांड आम्ही अजून एक चॅलेंज घेऊन येतोय. अजून एक चॅलेंज, ह्याच व्हिडिओमध्ये अजून एक चॅलेंज. काय असेल ते तू सांग. का तू विसरला? नाही मी सांगते. तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही तिघं एकमेकांशी रिस्पेक्टफुली बोलणार आहोत. पण मला एक डाऊट आहे, तुला जमेल का? पण नाही ना, मला पण नाही वाटत, कारण ते आतूनच येणार नाही ना तुझ्या. गाईज जमेल तर आम्ही एकमेकांना आम्ही, तुम्ही किंवा अजून काय, स्वतःलाच इज्जत देते आम्ही, समोरच्याला द्यायची आहे तुम्ही म्हणायचे. सगळे एकमेकांना रिस्पेक्टफुली हाक मारणार आणि बोलणार आहे फुल डेच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग मध्ये आता मला माहिती नाही कसं काय जाईल. मध्ये तुम्हाला सगळं दाखवू, असं काय पर्टिक्युलर बनवणार किंवा असं काही नाहीये. जस्ट डे, हा रॅन्डम डे येणार एकमेकांसोबत आम्ही. दुःखाचा आदला काय आज संध्याकाळीच जात आहे, तेच दुःखाच्या आदली दुपार. येस, ब्लॉगचं नाव. भेटूया. आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? आता आम्ही चाललोय स्टार बाजारला. हार्ट फेल होणार होता आता परत. अरे भाई, हे त्या दिवशी मी किचनच्या बाजूला ठेवलेलं, पण हे वाटतंय जाऊ दे आता. तर आता आम्ही चाललो आहोत स्टार बाजार. आम्हाला अवकाडो घ्यायचे आहेत आणि काही घरातलं सामान. तर जाऊया. आणि तिकडे पण आपल्याला हात मारताना तसंच बोलायचं. तुला विचार कर, हिलाच लाज वाटते की अरे कसं असं बोलायचं 10 लोकांचं. स्टार्ट करूया. 1 2 3 स्टार्ट. आलोय बाहेर आणि चॅलेंज फक्त घरात नाहीये मित्रांनो, बाहेर पण आहे. आता आम्ही आलोय. आमचे धनी विसरलेले आहेत की आपल्याला पिशवी आणायची होती. पिशवी का आणायची? नेहमी 10 रुपये देणं व्यर्थ जातं. व्यर्थ कुठे जातं? तुम्ही ते पिशवी वापरता ना तिकडे कचरा टाकायला, काय म्हणता तुम्ही? 10 रुपयाची पिशवी कचरा टाकायला. आणि एक मिनिट, इकडे पुढे आपण दारातच उभे, इकडे दोघांनी इकडे. मी काय म्हणतो, आपण एक शब्द ठरवून ठेवूया एकमेकांना काय म्हणतो. मी तर ठरवलेलं आहे, मी यांना सरकार म्हणणार आहे, कारण मला नाना पाटेकरचा तो मूवी भरपूर आवडतो आणि त्याच्यात तो त्यांच्या बायकोला सरकार म्हणतो. मग मी पण यांना सरकार म्हणणार आहे. मी तुम्हाला भाऊजी बोलतो. ओ माय गॉड, भाऊजी. आणि तू काय बोलणार? मला अरे आम्हाला सबस्क्राईब, तुम्ही ब्लॉग्स बघता आमचे? अरे तुमचं नाव काय? शुभांगी. चालेल ना तुम्हाला व्हिडिओ? शुभांगी, थँक्यू आम्हाला भेटलं, थँक्यू. खाली खूपच गर्दी होती म्हणून गर्दी असल्यामुळे आमच्या ह्यांना लाज वाटली. वर घेऊन आले आम्हाला. लाज नाही वाटली. पहिले आम्ही विचार केला की आपण जरा कपडे घेऊया ना, मग आम्ही कपडे घ्यायला आमच्या सरकारला घेऊन आलेलो आहे. काय आमच्या सरकारला मी बोलायला अजिबात नाही लाजत मी बोलायला. आहे तर आहे. तू बोल ना 10 लोकांना, तुम्ही बोला ना 10 लोकांसमोर. काय बोलू? काही म्हणजे एक शब्द ह्यांनी कसा आम्हाला भाऊजी म्हणून संबोधित केलं आहे. जोरात बोलायचं बरं का. चला, आम्ही आमच्या सरकारला कपडे घेऊन देतो आणि सरकारकडनं थोडे कपडे घेतो. आम्हाला घराचे कपडे, घरात घालायचे कपडे हवे आहेत. घेऊया ना, चला. तुम्ही मला हा बनियान मस्त आहे खरंच. ओ हा बनियान कसा चांगला दिसेल. डिसरिस्पेक्ट नाही आहे हे, काय नवीन आहे ना. ताईसाहेब, शाणे आहात तुम्ही भरपूर. आवाज आला वाटतं कॅमेराचा तुम्हाला. आम्हाला वाटले नव्हते की झुडिओमध्ये कॉटनचे कपडे मिळतील समरसाठी. खूप छान आहे. 400 रुपये ओनली. ओके. सो तुम्हाला पण माझी विनंती आहे की ह्याचं काहीतरी फालतू घेऊ नका. फालतू आहे? गरमीत घालता. एक मिनिट साला साहेब, एक सुंदर दिसेल. सुंदर भाऊजींवरती खूप सूट. तुमचे भाऊजी पहिली बात हे स्लीवलेस असं घालत नाही बाहेर, आणि तुमच्या भाऊजींना एवढं गरम होतं की एवढं जाड कापडाचं घालणार नाही. अरे बाबा, तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला असं वाटते की चांगलं वाटेल हे. तुम्हाला मी दाखवतो मॅनिक्विनला हे कसं दिसतंय, मग तुम्हाला कळेल. मॅनिक्विन तुमच्याहून थोडे उंच आहेत, तो त्यांचा खांदा खांद्यापर्यंत येतो, तुमच्या पोटापर्यंत जाणार आहे तो खड्डा खांद्याचा. हे डिसरिस्पेक्टच झाली मला वाटतं थोडीशी मला अशी झोंबली आहे ती
थोडीशी झोंबल्यासारखं वाटतंय मला. आणि तुम्ही हसताय काय? हा, हे तर प्रचंड अपमानास्पद गोष्ट आली. पण हे बघा तुम्ही मॅनिक्वेनला बघा कसं छान दिसतं, बघा किती सुंदर दिसतंय. असंच दिसणार आहे आम्हाला. इकडे इमॅजिन करा काळा चेहरा, बाकी काय नाही, बाकी सेमच आहे. आणि थोडंसं पोट जास्त आहे माझं थोडं, तर मला वाटतं की मी हे घेतलं पाहिजे. हा आतून पोट होतं बघा. हा रे नाही चांगलं वाटतं. हा रे, हा रे, हा हो, हा हो, हा हो, हा हो, सुंदर दिसतंय. नाईस नाईस, मला आवडलं हे. फक्त जर असं घालणाऱ्याचा प्रॉब्लेम नाही. घालणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. माझा फोन वाजतो मित्रांनो, 2 मिनिटं मी फोन बघतो जरा. आमचे धनी भरपूरच सुंदर दिसत आहेत. पॅन्ट तुम्ही नक्की घालाल ना नंतर? आणि खूप छान आहे ही पॅन्ट, म्हणजे ना अशी फिटिंगला खूपच छान आहे. माझ्या हाईटला पण बसलेली आहे, म्हणजे मी गुडघा नाही आहे जसं तुम्ही मला म्हणत होते ना मला. ओ सॉरी, तुम्ही थोडे जोरात बोलाल का? आम्हाला आवडलं बरं का. कसं वाटतं आहे तुम्हाला फोन विसरून? होतं कधी कधी, अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात एवढ्या मोठ्या दुनियेत. तो फोन गेला असता तरी चाललं असतं मला. असा तुटलेला फुटलेला फोन वापरतोय. मला आम्हाच आवडतो तो फोन, म्हणून आम्ही वापरतो. सुंदर दिसत आहात. मला आवडलं हे. जरा कुठे बाहेर बिहेर हिंडायला गेलो तर ते घालू शकतो, म्हणजे नाही जरी घातलं तरी वेस्ट नाही होणार. छान दिसतंय, बाहेर घालू शकता. खूपच. तुम्ही दोघं माझी मस्करी तर नाही करत आहात? नाही, खरंच तुमची तोंड अशी आहे. खरंच खूप छान दिसतंय. खूप छान. आम्ही 4 अवकाडो घ्यायला आलेलो आणि ह्यांनी बघा किती पिशवी भरली. हेच ते सॅन्टा क्लॉज, हेच ते सॅन्टा. विसरलात काय? हेच ते बोललो. काय विसरलो? मला विसरलात. तुम्हाच असं का म्हणायचं की आम्ही विसरलो? हा सरकार, राणी साहेब पेमेंट करूया ना. ताई साहेब यांची आणि आमची राणी साहेब, आमची सरकार. ताई साहेब पेमेंट करा. चला पेमेंट करूया. पण पहिल्यांदी आमच्यासाठी आम्हाला एवढे कपडे मिळालेले आणि सगळे चांगले. मला माहित नाही का, पण माझ्यासाठी कपडे झुडिओमध्ये चांगले दिसतात. चला, असं नेहमी होतं. कसं वाटतंय तुम्हाला? थँक्यू. बाय बाय. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पण आलेत. बाय बाय. ओ ताई साहेब, सॉरी, ओ राणी साहेब, पुढे पळताय. कसं वाटतं तुम्हाला बॅग पकडून? हां, कारण मराठ्यांच्या राण्या तुला माहिती आहेत ना किती हे होत्या, खतरनाक शूरवीर होत्या, म्हणून दिले तुम्हाला तुम्हास पकडलं ना त्यावास. कसं वाटतंय स्वतःचे एवढे कपडे घेऊन? खाली करा ना. ओके, हा 1 मिनिट द्या. हा मला. हा झाला का? तर आम्ही गुआकामोलेचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आम्ही कारण आमचे पैसे कपड्यातच संपलेले आहेत. ह्यांनी सर्वात जास्त घेतले. मी एक 500चा टॉप यांनी आम्ही फक्त 500चा टॉप घेतला आणि एक 400चा टॉप घेतला. ह्यांनी पण फक्त 1000 ते पण ऑफिसला घालायचे कपडे. आणि ह्यांनी भरपूर काय घेतलं जे गरजेचं नव्हतं. किती छान दिसत होतं. तुम्हीच सांगा, तुम्ही पण सांगा. तुम्हाला पण दिसत ना किती छान दिसत होतं. खूप छान दिसत. आणि आता आम्ही विचार केला की जेवायची वेळ झालेलीच आहे, तर आम्ही तिघं मिळून गुआकामोले टोस्ट खायच्या ऐवजी आम्ही खाऊ फ्रँकी, जे आम्ही अनिता ताईंना सांगितलेली आहे. पण आपण पण काहीतरी करणार ना. ते संध्याकाळी आम्ही बनवू. आता काय बनवू ते विचार करावा लागेल. तोपर्यंत आमचा ब्लॉग बघत राहा, कारण तुमच्याकडे डायरेक्ट त्या गोष्टी येणार आहेत. मध्ये जो आम्ही फापड पसारा टाइमपास करणार आहोत ते तुमच्यापर्यंत येणार नाही, कारण तुम्हाला कंटाळा येईल. म्हणून चला बघत राहा पुढे. परत आलोय मित्रांनो, आम्ही आपण मला खूप सर्दी झाली आहे. आम्ही विसरतोय वाटतं चॅलेंज. आम्हीच बोललो मी. आणि 1 मिनिट, कोण विसरतंय का चॅलेंज? तू अनिता ताईकडनं आम्ही फ्रँकी मागवलेली आहे. हेच आमचं लंच आहे. आणि त्यांनी काहीतरी एक्स्ट्रा पाठवलं आहे. हे काय? मला नाही माहित. मी वेजची बोलवतो. पुलाव भात. तिने लास्ट टाइम चुकून तर नाही पाठवला ना, कारण आम्ही फ्रँकी चांगलेली फक्त. एकदा कन्फर्म करूया. एकदम सुगंधी. मला पाणी येतो. मला पण येते पाणी. आणले करून बोलतोय. पण एकदा विचारूया का? मला असं वाटतंय की हा दुसऱ्यांचा डबा हे खाते का? आणि आता जर हा दुसऱ्यांचा लिनी बटाटा काढून खाल्लेला आहे, माझा काय संबंध नाही. मी आधी सांगते, यांनी खाल्लेला आहे बटाटा.
हिनी बोला यांनी बोललो का बटाटा सॉफ्ट आहे. हा ना, मग बटाटे तू खा, भात आम्ही खातो. ते नंतर खाऊ. हा विचारायला पाहिजे ना. नाही तिने आपल्या नेहमी टेस्ट साठी वगैरे देते ना. एक बटाटा तर कमी झालेला आहे ऑलरेडी. जाऊ दे, आम्ही फोन करतो आणि हे सगळं खाऊन घेतो. भेटूया तुम्हाला लवकरच गाईज. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या परत हिल आई साहेब आणि वडिलांच्या परत हिल घातल्यात ना तुम्ही. हो आम्ही हिल्स घातल्यात. पण आम्हाला काय वाटतं माहिती, आता जस्ट आम्ही एक खूप छान काम करून निघालेलो आहे, लाईव्ह जाऊन निघालेलो आहे. तर माझं डोकं ना आता सध्या कन्फ्युज झालंय, आमचं डोकं, की आता हे लाईव्ह चालू आहे का ब्लॉग चालू आहे काय चालू आहे. माझं धडधड होतंय. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत पाणी. राणी साहेब या राणी साहेब आपली लिफ्ट आलेली आहे. राणी साहेब गाईज झुडिओ मधून मी हा विसरलाय चालू. आज आम्ही हा टॉप झुडिओ मधून घेतलेला आहे. 400 रुपयाला जॅकेट आहे जे तुम्हाला खूप आवडलं. आपण डान्स दाखवलंच नाही ना, आपण काय काय निघालेलं आल्यावरती तुम्हाला दाखवू आम्ही काय काय. आणि मी या दोघांनी जे घेतलेलं आहे नवीन तेच घातलेलं आहे. हे बघा, हे हिनी घेतलेलं आहे, हे हिनी घातले, हे हिनी घेतले, हे हिनी घातले. आणि मी आपले जुने कपडे, आम्ही आमचे आधीचे जुने कपडे जे असतात तेच घालून फिरतो. राजा फक्त नावाला आहे, जुनेच कपडे घालून फिरतो. आमचे जुने कपडे. आणि मी आमचे कार्पेंटर घरी आलेले आहेत. तरी कार्पेंटरांचं काम करू दिलेलं नाही आहे. आणि आमच्या राणी साहेबांना इथे हातावर जखम झालेली आहे. पप्पा साहेब तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला हे दिसेल. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? कामं भरपूर करते मान्य आहे, सगळं तुम्ही करता सगळं मान्य आहे. पण करताना जर नवरोबा तुमचे सांगतायत की इज्जतीत नीट करा तर मग रिस्पेक्ट आहे का? पण रक्त किती गेलं तुम्हाला माहित नाही मित्रांनो. जर तुम्ही रक्त बघितलं असतं तुम्हाला कळालं असतं की चॅलेंज गेला उडत. केवढं कसं नंतर मला शिकवत होत्या की असं नको पकडू. अरे तुला माहित नाही आमचं खानदान मेकॅनिकल इंजिनियर लोकांचं खानदान आहे आमचं, तुला काय आहे. हा चॅलेंज तुम्ही हरला गेला. तुम्ही बोलतानाच तुम्हाला बोलता येत नाही तर मग काय. शटलकॉक खेळूया आपण. बॅडमिंटन शटलकॉकने खेळूया मित्रांनो. बॅडमिंटन शटलकॉकने खेळूया. शटलकॉकने खेळणं बंद करा. जे तुम्ही लोक खेळताय शटलकॉकने चुकीचं करताय तुम्ही लोक. चला आता आम्हाला मेजरमेंट वगैरे घेत होतो जरा कार्पेंटरला बोलायला. हा चला आम्ही पूर्ण करू द्या आम्हाला मेजरमेंटचं काम. हे लागलं म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे परत. आमच्या राणी सरकार इकडे बघा जरा, तोंड इकडे करा. तुमचं आयुष्यभर तुझं तोंड इथे याच्यावरच दिसतंय तुमचं तोंड की तुम्हाला आजार झालाय. द्या माझ्या हातात द्या. आणि मित्रा तुझ्याकडे क्रोसिन तुमच्याकडे क्रोसिन आहे ना? येस. तुमच्याकडची जी क्रोसिन आहे ती हिच्या नरड्यात टाकायची आहे. हां ओ सॉरी हिला भरवायची आहे. क्रोसिन वर्क्स ऑन बॉडी पेन अँड फीवर. नाही माझं फक्त नाक जाम झालेलं आहे. नाही ज्या माझे हेल्दी सेल्स मारायला बघू नको. तू आर मर्डरर. रिस्पेक्ट कुठे गेली. पण बघा बिचारीचं तोंड बघा. हे शी पण इथे का ओलं झालेलं. पाणी पडत होतं ना. शी घाणेरडे. काय इथे ओलं लागलं मला. पण आता तुम्हाला मारेगा तुमको अभी. ब्लॉग आहे, सम्माननीय ब्लॉग आहे, तर सम्माननीय राहू दे. हां आता तुम्हाला घ्यावी लागेल गोळी. कुत्राच ना कुत्रा. ॲल्सेशियन. तुला माहिती आहे ॲल्सेशियन काय असतं? बरोबर आवाज काढतो. वन्स मोर. तुम्ही अरे ॲल्सेशियन. अरे मी तुम्हाला म्हणालो आवाज काढा आणि त्याच्या पलीकडे मी तुम्हाला म्हणालो की ॲल्सेशियन नावाचा एक कुत्रा असतो. मी असं म्हणालो की तुम्ही ॲल्सेशियन नावाच्या कुत्र्यासारखा आवाज काढताय. गमजा. तुमचं काय म्हणणं याच्यावर? तिने असं केलं. काय बोलू आता, ऐकतच नाही. बोल चला आता आम्ही वर जातो आणि आंबे खातो. हे बघा आम्ही लाईव्ह साठी असं सेटअप केलं होतं. हा ना यार, डायनिंग टेबल खूप मजा आलेली आहे मला. आणि मला हे आता असंच ठेवायची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हे जास्त बेटर आहे ना? नाही हे अडचण आहे. नाही का अडचण आहे? हो बाबा कशी काय ही अडचण? हे बाई इथून मागे गॅलरी आणि इथून पुढे हॉल. ओके
हा ही अडचण आहे. बिचारीचं तोंड बघा, तुमचं माझ्या बायकोचं तोंड बघा बिचारीचं कसं झालंय. अरे रे माझी बिचारी बायको, तुला काय करून देऊ सांग. बिचारी रिस्पेक्ट बिचारी माझ्या राणी साहेब, काय करून देऊ तुम्हाला. राणी साहेब नको बोलू. सरकार. आपण ब्लॉग एंड करूया. हा बिचारी खूप आजारी दिसते. मित्रांनो आज माहिती नाही मला हा ब्लॉग कसा झालाय, पण आम्ही खूप दमलो. खूप जर हा ब्लॉग छोटासा झालेला असेल तर आम्ही तुम्हाला झुडिओचे कपडे पण दाखवू. अरे हा ते दाखवलेच नाही आणि मला खरंच ताकद नाही. सॉरी खरंच ताकद नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, मी पॅन्ट झुडिओचीच घातलेली आणि गौरांनी शर्ट झुडिओ. गौरांग हा आम्ही आमचा ब्लॉग इथे सेंड करतोय मित्रांनो. माझी बायको, माझा साला आणि मी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचे ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली नसेल तरी लाईक बटन दाबा, काय फरक नाही पडणार. 2 मिनिटं लागेल दाबायला. धन्यवाद. ये ना कसं करणार मी, कॅमेरा सोडून कसं. थँक्यू, बाय.